लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये संगीताने कलाला आता एक चॅलेंज दिलेला आहे आणि त्या चॅलेंजमध्ये हरल्यामुळे आता कलाला अद्वैतच्याच बाजूलाच एकाच बेडवरती झोपत जे संगीता सांगेल ते ऐकावं लागणार आहे। आणि इथूनच आता संगीताने विडा उचललाय की अद्वैत आणि कला यांचं नातं आता फुलवायचं आणि संगीताने पहिलं पाऊल यशस्वी टाकले। संगीताने असं काय केलंय, परत संगीताने रोहिणीला पण कसा धडा शिकवलाय, सरोजच्या पण कशी नादी लागले, संगीताने या घरात येऊन अशी काही उथलपुथल माजवले की अख्खं चांदेकर मेन्शन हलवून सोडलंय। 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये अद्वैतला कला सांगत असते, हे बघा परत परत माझी चेष्टा करू नकोस, हे मला अजिबात आवडत नाहीये। अद्वैत म्हणतो कर ग, तुला जे काही करायचं ते कर, आता तुला जे काय करायचं ते कर, माझ्या बाजूने माझ्या हक्काने लढणारी अशी तुझी आईच आलेली आहे ना। असं म्हटल्यावर ती कला चिडते आणि तू माझ्या अंथरुणावरती पाय दिलास ना, बघ आता मी काय करते। असं म्हणत व्यवस्थितपणे अद्वैतचं लावलेला जो बेड असतो त्या बेडवरचं पांघरुण काढते, त्याचं बेडशीट काढते आणि सगळं अस्ताव्यस्त करते, आपल्या इथे घेते आणि अंगाखाली येऊन झोपते। अद्वैत म्हणतो दे इकडे पहिलं। यावरती कला म्हणते तुला जे काही करायचं ते कर, मला जे करायचं ते मी केलं, तुला करायचं ते तू कर। असं म्हणत कला आता अद्वैतला चिडवायला लागते। अद्वैत चांगलाच चिडतो आणि खरे पहिलं दे। यावरती कला म्हणते नाही देत, जा तुला जे काय करायचं असेल ते कर। असं म्हणत कला त्याच्यावरती चांगलीच चिडते। अद्वैत म्हणतो तुझ्याकडून दुसरी कसली आता मी अपेक्षाच नाही ना करू शकत। असं म्हणत अद्वैत आता चिडलेला असतो आणि कर, घे बेडशीट आणि झोप। नवीन बेडशीट काढून आता अद्वैत आपल्या पांघरुणावरती टाकतो आणि आता तो झोपायला लागतो। तोपर्यंत इकडे दुसरी बेडशीट टाकून अद्वैत झोपतो, पण कला त्याचं सगळं अंथरुण पांघरुण आपल्या अंगाखाली खेचून आता घेते आणि रागराग करत दोघं जण झोपी जातात। इकडे रोहिणीला वाटत असतं की आपण या बाईला बरोबर हे करू आणि या बाईला हलक्यात घेऊ, पण संगीता या वेळेला मनाशी ठाम निश्चयच करून आलेली असते की किती काही झालं तरी या वेळेला मात्र आता इथे काही हिचं ऐकायचंच नाही। त्यामुळे आता रोहिणी सांगते, हे बघा मी तुमच्यासाठी तुम्हाला खास तुमच्या घरी असतील ना अशा पद्धतीची गादी आणलेली आहे आणि ही गादी आता छानपैकी खाली टाका, म्हणजे तुम्हाला घरचा फील येईल। कसं आहे, तुम्हाला तुमच्या घरचा फील यावा यासाठी स्पेशली मी ही गादी आणलेली आहे। असं म्हटल्यावर ती संगीता आता म्हणते ते काय आहे, मी झोपले असते हो खाली, पण ना मला संधिवाताचा त्रास आहे, तुमचा त्याच्यामध्ये AC असतो, जर का मी असं खाली झोपले ना तर माझे सांधे आखडतील। यावरती आता इकडे रोहिणी म्हणते अहो असं काय करताय, स्पेशली तुमच्यासाठी गादी आहे ना, ही गादी असल्यामुळे आता तुम्हाला काहीच टेन्शन नाही आहे, तुम्ही ही गादी टाका आणि छानपैकी झोपी जा। संगीता म्हणते नाही हो, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी ह्या गादीवरती नाही झोपू शकत, कारण मला अहो सांधे आखडले ना तर मला झोप नाही येणार, मी तुमच्या बेडवरतीच झोपणार। यावरती आता मात्र इकडे रोहिणी चिडते आणि ह्या मूर्ख बाईला मी इतकी गोष्ट समजावून सांगते, हिला अजून काही कळत नाहीये का। असं म्हणत चिडलेली आता इकडे रोहिणी सांगते मला माझा बेड कुणासोबत शेअर करायला आवडत नाही, मी माझ्या बेडवरती एकटी झोपते, मला कुणीही बेडच्या आजूबाजूला भरकलेलं पण आवडत नाही, त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या इकडे झोपूच शकत नाहीये। यावरती संगीता म्हणते अहो असं काय करताय, तुमचा हा AC फुल असतो ना, मग माझे सांधे धरतील, मी एका बाजूला कोपऱ्यात झोपेन। संगीता पण हट्टाला पेटते आणि आता रोहिणीला तिच्या मागे हार मानायला लागते। रोहिणी म्हणते ठीक आहे तुम्ही झोपा इकडे, पण या साईडला झोपा, माझ्या बाजूला येऊन तुम्ही मला त्रास देऊ नका, मला माझा बेड कम्फर्टेबल मला एकटीलाच वापरायला लागतो। असं म्हणत इकडे मुद्दामच रोहिणी तिला एका कोपऱ्यात झोपवते आणि फुल AC करते। ACचा स्पीड एकदम म्हणजे ACचा टेम्परेचर खूप लो करते जेणेकरून थंडी वाजेल। आणि आता संगीता इकडे असं थंडी वाजत असते, तिच्या अंगावरती एक साधाचं पांघरुण देते आणि संगीताला झोपायला सांगते। संगीता झोपण्याचा प्रयत्न करते पण तिला इकडून तिकडून झोप येत नाही आणि ती म्हणते रोहिणीताई अहो तुम्ही AC थोडा कमी कराल का। रोहिणी म्हणते मला रोहिणी मॅडम म्हटलात ना तर बरं होईल आणि ACचा स्पीड काही कमी नाही होणार, मला खरं तर AC फुल स्पीडवरती लागतो। असं म्हणत रोहिणी या सगळ्यामध्ये संगीताला त्रास देण्यासाठी ACचा एकदम कमी टेम्परेचर करून खूप थंड वातावरण निर्माण करते जेणेकरून संगीताला झोप नको यायला। आणि रोहिणी विचार करते कुठेही माझ्या इथे येऊन पडले
संगीता अंगावरती घेते, बरंच काही काही करण्याचा प्रयत्न करते, स्वतःला गरम करण्याचा प्रयत्न करते इकडून तिकडून, पण ते काही त्याच्याने होत नसतं. तिला या सगळ्यामध्ये कुडकडून कडकडून थंडी वाजलेली असते आणि मग ती आता इकडून तिकडून काय करू असा विचार करत रोहिणी मात्र छानपैकी झोपी जाते. मग संगीता बाहेर येते आणि ती विचार करते, नाही एवढ्या थंडीत मी नाही झोपू शकत, पण मला माहितीये की या सगळं ना त्या मुद्दामच करतायत, मुद्दाम मला त्रास देण्यासाठी त्या या सगळ्या कृत्या करत आहेत. काय करू असं म्हणत ती आता कलाच्या रूम मध्ये डोकवायला जाते. ज्या वेळेला कलाच्या रूम मध्ये डोकवण्यासाठी सहज संगीता जाते त्यावेळेला समोर पाहते तर काय, कला खाली आणि अद्वैत वरती झोपलेला असतो. संगीता विचार करते, नाही हे सगळं मला अपेक्षितच होतं, म्हणजे यापेक्षा वेगळं दृश्य मला या खोलीत काही दिसणार नाही हे मला अपेक्षित होतं, पण आता हे दृश्य मी स्वतः बदलणार. या सगळ्यामध्ये मी पुढाकार घेणार आणि मी पुढाकार घेऊन कला आणि अद्वैतराव या दोघांना एकाच बेडवरती आणणार. आता माझं मिशन सुरू होतंय असं म्हणत संगीता आता मनाशी खुणगाठ बांधते, कंबर कसते आणि कला अद्वैतला एकत्र आणण्यासाठी निघते आणि परत रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्यावरती आता कसं झोपायचं असा विचार करत ती कपाटातून रोहिणीच्या साड्या काढते. रोहिणीच्या 2-4 साड्या काढून एक साडी डोक्याला बांधते, एक साडी अंगावरती घेते, एक साडीच्या आतमध्ये ब्लँकेट टाकते. काय क्लुप्त्या करून ती आता झोपण्याचा प्रयत्न करत असते, तरी पण थंडी काही कमी होत नसते. मग काय करू असा विचार करत आता रोहिणीच्या अंगावरून वाकडी तिकडी होत बाजूला असलेलं रिमोट तिला सापडतं. रिमोट सापडल्यावर ती कसं बंद करू कारण तिला AC ऑपरेट करायची सवय नसते. फायनली तिला समजतं की कसं बंद करायचं. मग ती AC बंद करते आणि छानपैकी आता झोपी जाते. ACचा रिमोट लपवून ठेवते, म्हणजे हिला आता ACचा रिमोट सापडायला नको आणि ACचा रिमोट न सापडल्यामुळे सकाळपर्यंत तिने काही AC लावायला नको. आणि मग आता संगीता झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता लवकरच उठते. तिला लवकर जाग येते, नेहमीप्रमाणे लवकर उठते, आटपते, लाईट बीट लावून आटपत असते. रोहिणी म्हणते, काय चाललंय काय तुमचं? यावरती संगीता म्हणते, असं काय करताय? अहो सकाळी लवकर उठलं ना की फ्रेश वाटतं, म्हणून सकाळी मी लवकर उठलेली आहे. यावरती चिडलेली आता मात्र इकडे रोहिणी सांगते, ACचा रिमोट कुठे आहे आणि AC कोणी बंद केला? संगीता म्हणते, AC? मला नाही माहिती AC कोणी बंद केला. अहो आमच्या घरी तर ACच नाहीये ना, त्यामुळे AC कसा ऑपरेट करतात, AC कसा वापरतात मला कसं काय माहिती असणार? मला यातलं खरंच काही माहित नाहीये. तुमचा AC कसा बंद झाला, कुणी बंद केला आणि हे कसं काय झालं असं म्हणत संगीता खोटंच बोलते. आणि त्यानंतर आज मात्र संगीताने बाजी मारलेली असते आणि रोहिणीला या सगळ्यामध्ये छान चितपट केलेली असते. रोहिणी मात्र रिमोट शोधतच बसते पण तिला रिमोट कुठे दिसत नाही आणि संगीता इकडे छानपैकी उरकते आणि त्यावेळेला रोहिणीला दिसतं त्या म्हणजे आपल्या साड्या अस्तव्यस्त पडलेल्या आहेत. का बरं आपल्या साड्या अस्तव्यस्त पडलेल्या आहेत? म्हणून संगीता या सगळ्यामध्ये इकडे असताना रोहिणी साड्या बघते आणि म्हणते, काय हो माझ्या या साड्या कशा बाहेर आल्या? संगीता म्हणते, माफ करा म्हणजे मला न काय झालं माहितीये का, खूप कुडकुडून थंडी वाजायला लागली. मला थंडी वाजायला लागली म्हणून मी काय केलं, मी या सगळ्यामध्ये तुमच्या कपाटातून साड्या काढल्या आणि त्या साड्या पांघरल्या. रोहिणी म्हणते, इऊ माझ्या साड्या पांघरल्यात? माझ्या साड्या पांघरायची तुमची हिंमत तरी कशी झाली? आता ह्या साड्या मी कशा वापरणार? यावरती संगीता म्हणते, अहो मी वापरल्या नाहीत, मी फक्त पांघरल्या. यावरती आता इकडे चिडलेली रोहिणी म्हणते, तुम्ही पांघरलेल्या साड्या आता मी नाही घालणार असं म्हणत चिडलेली रोहिणी आता असते. संगीता तिला म्हणते, असं काय करताय? त्या काही मी घातल्यात का की तुम्ही त्या न घालायला? संगीता तिला बरोबर डावाला डाव उत्तराला उत्तर हे सगळं करत असते आणि तिची या सगळ्यामध्ये चांगलीच फापलं उडते. ही संगीता म्हणजे तिच्या डोक्याचा ताप झालेला असतो आणि हा काटा तिला खाता पण येत नसतो आणि तो बाहेर टाकता पण येत नसतो, अशी तिची अवस्था झालेली असते. त्यातच चिडचिड करत आता इकडे ती पुन्हा एकदा साड्या विड्या उरकून ठेवते. तोपर्यंत संगीता खाली येते. संगीता ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला संगीताला या सगळ्यामध्ये आता मात्र रात्रीचा प्रसंग आठवतो.
रात्रीचा प्रसंग आठवल्यावरती संगीताची चिडचिड व्हायला लागते. काय करू. अद्वैतरावांचं आणि कला हे दोघ जण वेगवेगळे झोपले होते. काहीतरी मला मार्ग करायला पाहिजे जेणेकरून हे दोघ जण पुन्हा एकत्र येतील आणि ह्या दोघांचं आता पुन्हा नॉर्मल लाईफ सुरू होईल. पण त्यासाठी काय करावं हे काही तिला कळत नसतं. मग ती युक्ती करते. आई ग माझी कंबर धरली, आई ग माझी पाठण धरली, असं आता विवळत ती खाली येते. त्यावेळेला रजनीकडे त्याने काय झालं, मग कला पण येते आणि तिला आता सोफ्यावरती बसवते. त्यावरती संगीता म्हणते काही नाही, मला मुळातच संधिवाताचा त्रास आहे आणि त्यातच ह्यांनी यांच्या रूमचा एसीचा टेम्परेचर खूप कमी करून ठेवला होता, त्यामुळे खूप थंडी वाजत होती ना, आणि मला काय एसीची सवय नाही, त्यातच थंडीवाताचा त्रास आणि त्यामुळे बहुतेक माझे सांधे वगैरे अखडलेत, कंबर धरले, मला उभं राहता येत नाहीये आणि मला वावरता पण येत नाहीये. यावरती रोहिणी आता सांगते, मिसेस खरे पण तुम्ही तर बेडवरती झोपला होतात ना आणि एसी पण बंद केलात, मला सापडला बरं का तो रिमोट, असं म्हणत आता इकडे रोहिणी चिडते आणि संगीताचा पुरेपूर पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करते. संगीता म्हणते नाही हो तसं नाही, पण रात्रभर मला झोपच नाही लागली, खूप थंडी वाजत होती ना आणि त्यामुळे माझी पाठण धरली. म्हणजे आबासाहेब कसं आहे ना, आमच्या घरच्या गाद्या आहेत ना, या गाद्या तुमच्यासारख्या नाही आहेत ना चांगल्यातल्या, म्हणजे त्या नॉर्मल आहेत, आम्हाला घरी जशा लागतात ना तशा गाद्या आहेत आणि इथल्या गाद्या एकदम मऊ एकदम पॉश, अशा गाद्यांची मला काही सवय नाही आहे आणि या गाद्यांची सवय नसल्यामुळे मला या सगळ्यामध्ये काही झोपच आली नाही. झोप न येत असल्यामुळे मला खूप त्रास झाला आणि या सगळ्यामध्ये माझी कंबर धरली. आता हे ऐकल्यावरती इकडे सोहम सांगायला लागतो, काकी तुम्हाला माहिती आहे का, कलावहिनी ज्या वेळेला पहिल्यांदा या घरात आली होती ना, तिला पण हा त्रास झाला होता. तुम्हाला माहितीये तिची सुद्धा कंबर धरली होती. यावरती संगीता म्हणते हो मला कलेने सांगितलं होतं, मला कलेने सांगितलं की तिची कंबर धरली होती. यावरती सोहम म्हणतो, तुम्हाला कलावहिनीने फक्त इतकंच सांगितलं का की तिची कंबर धरली होती, पण त्यानंतर आमच्या अद्वैत दादाने काय केलं ते नाही का सांगितलं. यावरती संगीता म्हणते काय केलं तरी काय. त्यावरती आता इकडे सोहम सांगायला लागतो, माहितीये का तुम्हाला काय केलं ते, म्हणजे या सगळ्यामध्ये आमच्या दादानी अख्ख्या कोल्हापूरमध्ये पूर्णपणे फिरून त्याने ना एक चांगल्यातली चांगली अशी मस्त गादी आणली. ती पण गादी अशी काही शोधून आणली ना की तुम्ही विचार पण नाही करू शकणार, की त्याने अख्ख्या पंचक्रोशीत मिळणार नाही अशी गादी आणली. आणि मग ती गादी ज्या वेळेला कलावहिनीने अंथरली, त्याच्यावरती ज्या वेळेला कलावहिनी झोपली ना, त्यावेळेला कलावहिनीची पाठण दुखायची थांबली. तुम्हाला माहिती नाहीये की आमचा दादा कलावहिनीची किती काळजी घेत होते, असं म्हटल्यावरती संगीता म्हणते हो खरंच ही गादी तर बघायलाच पाहिजे. यावरती आता इकडे रजनी म्हणते, गपरे आपल्या भावाची थट्टा मस्करी करायला तुला लाज नाही का वाटत, असं म्हटल्यावरती इकडे आता सोहम म्हणतो, त्यात लाज काय वाटायची, म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये जे काही मी बोलतोय ते खोटं आहे का आबा तुम्ही सांगा बरं, की या सगळ्यामध्ये कलावहिनीने बरोबर बोलतोय ना मी, दादाने आणलेली गादीमुळेच तिला बरं वाटलं होतं ना. यावरती आबा म्हणतात हो सोहम काही चुकीचं बोलत नाहीये, सोहम जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय, सोहम तू बरोबर बोलतोयस हे सगळं, असं म्हणत आता आबा सोहमची बाजू घेतात. इकडे अद्वैत हे सगळं ऐकत असतो आणि एका पॉइंटला अद्वैत तिकडून उठतो. सगळ्यांना वाटतं की अद्वैत चिडलाय आणि तो गेलाय. मग रजनी चिडते, बघितलंस तुझ्यामुळे दादा उठून गेला, म्हणजे त्याला वाईट वाटलं, त्याला नाही आवडत ना थट्टा मस्करी, का तू थट्टा मस्करी करतो आहेस. यावरती आता इकडे आबा म्हणतात, असू दे ग रोहिणी तू त्याच्यावरती का चिडतेस, काही नाहीये म्हणून अद्वैत गेला नाही, तू उगाच त्याच्यावरती चिडू नकोस, असं काही नाहीये, असं म्हणत आबा आता रोहिणीला गप्प करतात आणि तू त्याच्यावर चिडू नको असं सांगतात. तोपर्यंत अद्वैत आपल्या रूम मध्ये जातो आणि कुणाचीही एक्सपेक्टेशन नाही असं काहीतरी करतो. अद्वैत आपल्या रूम मध्ये जातो आणि त्यानंतर ज्या वेळेला तो रूमच्या बाहेर येतो त्यावेळेला त्याच्या हातामध्ये गादी असते. यावरती आता इकडे सोहम म्हणतो, वा दादा म्हणजे संगीता काकींची पाठण काय दुखली, तर या सगळ्यामध्ये तू लगेच काय गादी घेऊन काय आलास, तू लगेच हे काय करतोयस, खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे बरं का, असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच अद्वैत म्हणतो, हे बघा हीच ती गादी आहे, याच गादीमुळे खरेची पाठण दुखायची थांबली होती, त्यामुळे तुम्ही आता एक काम करा, या गादीवरती झोपा, जेणेकरून या गादीवरती झोपल्यावरती तुम्हाला काही त्रास होणार नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र सोहम म्हणतो, दादा अरे असं काय करतोयस,
पण ही गादी तर कलावहिनीची आहे ना, कलावहिनीची गादी तू या सगळ्यामध्ये जर का आता यांना दिलीस, संगीता काकींना, तर कलावहिनीची गादी दिल्यानंतर मग मात्र कलावहिनी कशावरती झोपेल? तुला कळतंय का? तू काहीतरी चुकीचं करतोयस असं नाही का तुला वाटत आहे? त्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो, सोहम अरे तू तर नेहमी म्हणतोस ना तुझी कलावहिनी इंडिपेंडेंट आहे, तुझी कलावहिनी अशी आहे, आणि ती सुद्धा स्वतःला म्हणते की दरवेळेला की मी अशी आहे, मी तशी आहे, मी हे करू शकते, मी ते करू शकते. मग या सगळ्यामध्ये ती इतकी हुशार आहे, दुसऱ्यांना शहाणपण शिकवते, तर तिने तिची सोय करावी, तिने तिची सोय करून आपापली गादी बघावी आणि काय करायचं ते ठरवावं. आबा म्हणतात, अद्वैत अरे काय बोलतोयस तू? तुझं चाललंय तरी काय अद्वैत? म्हणजे आता कलाची गादी जर का तू इकडे आणून दिलीस तर कला कशावरती झोपेल? आणि हे बघ, तू हे जे काही वागतोयस ना मला काही पटत नाहीये असं म्हणत आबा आता अद्वैतवरती चिडतात. आबा अद्वैतवरती चिडतात आणि आता ते अद्वैतला बोलायला लागतात. संगीता म्हणते, नाही आबा, म्हणजे त्यांना बोलू दे, त्यांना जे काही वाटतं ते बोलू दे, म्हणजे कला करतेस ना तसं. उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्ही स्वतःला त्रास करू नका. त्यांचं जे काही आहे ते दोघं जण बघतील, तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण या सगळ्यामध्ये कला पण तशीच वागते. अद्वैतरावांना नसेल तिचं काही वागणं आवडलं असं म्हणत आता इकडे संगीता सांगते, ठीक आहे आबा, मी या सगळ्यामध्ये ही गादी वापरेन. पण संगीता विचार करते, अरे बापरे, आता जर का मी ही गादी घेतलेली आहे तर ही गादी घेतल्यामुळे आता मात्र मला या सगळ्यामध्ये खालीच झोपायला लागेल. या रोहिणीचा परत प्लॅन यशस्वी होईल, पण काय करू, कलेसाठी मला आता इतकं करायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता रोहिणी तिला सांगते, ठीक आहे, आता गादी तुम्हाला मिळाली ना, गादी मिळाल्यावरती आता निमूटपणे खाली झोपायचं, आता कोणत्याही प्रकारची कटकट काही करायची नाही. संगीताला आता तेच वाटायला लागतं की या सगळ्यामध्ये आता पुन्हा खाली कसं झोपायचं. पण संगीता सुद्धा हट्टाला पेटलेली असते, काहीही करून या सगळ्यामध्ये तिला आता खाली झोपायला लागलं तरी बेहत्तर, पण कला आणि अद्वैतला एकत्र आणायचं हे मात्र ठरलेलं असतं. मग इकडे आता अद्वैत किचन मध्ये येतो आणि काय खरे, तुझा चेहरा तर पाळच पडलाय, म्हणजे झालंय तरी काय, तुझी गादी दिली म्हणून तुला या सगळ्यामध्ये त्रास होतोय का असं म्हणत आता इकडे अद्वैत तिला मुद्दाम छेडण्याचा, तिला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यावेळेला कला म्हणते, गप्प बस रे तू. अद्वैत म्हणतो, काय झालंय तरी काय तुला? यावरती कला म्हणते, तू गप्प बस, तू या सगळ्यामध्ये मला काही बोलू नको असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो, का इतकी का चिडलेस तू? कला म्हणते, गप्प बस, तुला जे काही करायचं ते तू केलंस ना, तुला करायच्या गोष्टी तू केल्यास, आता तू मला काही सांगू नकोस, या सगळ्यामध्ये आता मात्र तुला मी सोडणार नाही. अशी दोघांची भांडणं चालू असतात. अद्वैत म्हणतो, कर ग, तुला जे काही करायचं ते कर, पण तुझी आई जोपर्यंत माझ्या बाजूने आहे ना तोपर्यंत तू काही माझं वाकडं करू शकत नाहीस असं म्हणत दोघांच्या मध्ये भांडणं चालू असतात. कला म्हणते, माझं मी बघेन, माझं मी कुठे राहायचं, काय करायचं ते सगळं बघायला मी समर्थ आहे. या सगळ्यामध्ये तुला आता काहीही बोलण्याची, काहीही करण्याची गरज नाही असं म्हणत कला या सगळ्यामध्ये अद्वैतला चांगलीच फटकारते. अद्वैत तिकडून निघून जातो. इकडे आता संगीता कलाला एक चॅलेंज देते. कला संगीताला म्हणते, अगं मी बघितलंय ना, अद्वैतराव किती चांगले आहेत बघ तरी, त्यांनी मला त्यांची स्वतःची तुमची गादी आणून दिली. तुला कळतंय का, या सगळ्यामध्ये अद्वैतराव खूप चांगले आहेत, तू त्यांच्याशी नीट वाग बरं. यावरती कला म्हणते, कसला डोंबल्याचा चांगला, आई तुला माहिती नाहीये तो किती आगाव आहे ते. संगीता म्हणते, गप्प बसा, तू त्यांना काहीही बोललेलं मला अजिबात चालणार नाही, मी तुला तेच सांगते, परत त्यांना काही बोलत जाऊ नको. यावरती आता इकडे कला म्हणते, आई अगं तुला माहित नाहीये तो किती विचित्र पद्धतीने वागतोय. यावरती संगीता म्हणते, मी तुला एक चॅलेंज देते, आजच्या दिवसाला ते तुला चटईवरती झोपायला न लावता ते तुला आपल्या बेडवरती झोपायला घेतील. यावरती कला म्हणते, शक्यच नाहीये. यावरती संगीता म्हणते, ठीक आहे, लागलं चॅलेंज. जर का आज अद्वैतने तुला आता बेडवरती झोपायला बोलवलं आणि त्याने बेडवर झोपायला बोलवल्यावरती मग मी जिंकल्यावरती यापुढे आता जे काही असेल ते मी सांगेन तसंच तुला करायला लागेल, चालेल? कला चॅलेंज एक्सेप्ट करते. दोघी चॅलेंज घेतात. कला रात्रीच्या वेळेला झोपायला जाते. त्यावेळेला चक्क आता अद्वैत कलाला सांगायला लागतो, खरे खाली नको झोपूस, तू वरती झोपायला ये असं म्हणत अद्वैत कलाला वरती झोपण्यासाठी बोलवतो. कला विचार करते, अरे बापरे, ही गोष्ट कशी काय शक्य झाली?
या गोष्टीमध्ये कलाला आता धक्काच बसतो। म्हणजे आता अद्वैत चक्क आपल्याला झोपायला बोलवते आणि ते पण वरती, म्हणजे आईचं बोलणं खरं झालं, सिरियसली। या सगळ्यामध्ये तिला आता जे बोलायचं होतं ते खरंच तिने खरं करून दाखवले ही गोष्ट कलाला समजते आणि कला या सगळ्यामध्ये विचारच करायला लागते। आता कलाचं हे वागणं बघून इकडे संगीता पाहते आणि संगीताने चॅलेंज जिंकलेलं असतं। आता संगीता हे चॅलेंज जिंकते आणि कला हरते। आता सगळं संगीताचं ऐकायचं म्हटल्यावर ती संगीता कलाला काय सांगणार, पाहणं रंजक ठरणार।